नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये दाखल. महत्त्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार. देशातल्या नक्षलवादाला आळा घालण्यामध्ये केंद्र सरकारला लक्षणीय यश. गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या शनी चौथऱ्यापासून दूरच. सायकल रिक्षाऐवजी राज्यामध्ये ई रिक्षा सुरू करण्यावरती सरकारनं भर द्यावा. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं मत. टंचाईग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारकडून आधीच्या सरकारपेक्षा शेतकऱ्यांना भरीव मदत. रावसाहेब दानवे यांचा दावा. देशाच्या सर्वंकष विकासाकरता पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रामध्ये अधिक गुंतवणुकीची गरज. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचं मत. आणि पॅरिस हवामान बदल विषयक करारावरती भारत येत्या 22 एप्रिलला स्वाक्षरी करणार. प्रकाश जावडेकर यांची माहिती. आणि आता सविस्तर वृत्त. अमेरिकेतील अणुसुरक्षा परिषदेची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथं दाखल झाले आहेत. सौदी अरेबियातल्या भेटीमध्ये ते क्षेत्रीय आणि द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा करतील. सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद यांनी पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित केलंय. द्विपक्षीय चर्चेमध्ये दहशतवादाविरुद्ध लढा, भारतामध्ये पायाभूत क्षेत्रातली गुंतवणूक, आर्थिक प्रगती आणि ऊर्जा क्षेत्राचा विकास या विषयांवरती सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार होणं अपेक्षित आहे. भारताच्या गरजेपैकी 20% तेलाची पूर्तता सौदी अरेबियाकडून केली जाते. यामुळे व्यापाराच्या दृष्टीनं दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्यावरती या भेटीमध्ये भर देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी सौदी अरेबियातील 3 भारतीय कंपन्यांनाही भेट देतील. तसंच सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जनतेशीही ते संवाद साधतील. दरम्यान अमेरिका आणि सौदी अरेबियानं लष्कर ए तय्यबा, अल कायदा आणि तालिबानवरती अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. या अंतर्गत 4 व्यक्ती आणि 2 संघटनांवरती निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतानं अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. देशातल्या नक्षलवादाला आळा घालण्यामध्ये केंद्र सरकारला लक्षणीय यश मिळालंय. गेल्या 15 वर्षांपेक्षा सध्याची परिस्थिती खूपच चांगली आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ते आज लखनौमध्ये पत्रकारांशी बोलत होते. नक्षलवाद्यांनी शस्त्रत्याग करून अहिंसेचा मार्ग अवलंबला तर त्यांच्याबरोबर बोलणी करायला केंद्र सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराची गेल्या 15 ते 16 वर्षातली आकडेवारी पाहिली तर आमच्या सरकारनं नक्षलवाद रोखण्यामध्ये खूपच चांगली कामगिरी केल्याचं सहजच दिसून येईल. देशातल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठीही केंद्र सरकार प्रयत्नशील असून येत्या काही वर्षातच शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये फरक पडलेला दिसेल असंही ते म्हणाले. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करण्याबाबत घटनादत्त हक्कांचं रक्षण केलं जावं आणि त्यामध्ये लिंगभेद करता येणार नाही या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आज शनी शिंगणापूरला जाऊन शनी चौथऱ्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, अनेक महिला कार्यकर्त्या आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना पोलिसांनी चौथऱ्यावर जायला प्रतिबंध केल्यानं तणाव निर्माण झाला. चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी आणि ग्रामस्थांनी रोखलं. अनेक महिलांना आणि भानुदास मुरकुटे यांनाही धक्काबुक्की झाली. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. कुठल्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण त्यांना 149 ची नोटीस दिली. त्यासोबतच विश्वस्तांसोबत चर्चेचा सुद्धा एक ऑप्शन त्यांच्या समोर ठेवला. परंतु त्यांनी 149 ची नोटीस सुद्धा घेतली नाही आणि चर्चा सुद्धा केली नाही. त्यांनी चौथऱ्यासमोर येऊन दर्शन घेतलं परंतु नंतर जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि चौथऱ्यावर जाण्याचा हट्ट धरला. त्यासोबतच ग्रामस्थ सुद्धा त्यांच्या सुद्धा भावना चौताळल्या आणि तिकडून पण घोषणाबाजी सुरू झाली. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा ओढाताण करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटलं की इथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन डेव्हलप होऊ शकते. त्यासोबतच इथे चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आपण त्यांना बाहेर काढलं आणि इथे नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलंय. न्यायालयानं निर्णय देऊनही महिलांचा हक्क डावलला जात असल्याचं कारण देत तृप्ती देसाई यांनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला. पोलिसी कारवाईमुळे न्यायालयाचा अवमान झाला असून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहोत असंही ते म्हणाले.
मानवी ओझं वाहून नेणाऱ्या सायकल रिक्षाची प्रथा बंद करून त्याऐवजी यांत्रिकी ई रिक्षा महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं व्यक्त केलं. पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च अँड ह्युमन रिसोर्सेस नागपूरच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम पायांचे आणि दृष्टीबाधित बंधू भगिनींना स्टेनोग्राफी मशीनचं निःशुल्क वितरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. सायकल रिक्षा चालकांना तसंच अपंगांना ई रिक्षांचं वाटप करून त्यांना स्वयंरोजगाराची संधीही उपलब्ध करून देता येईल असं ते म्हणाले. अपंगांची संख्या लक्षात घेता सामाजिक जाणीव ठेवून राज्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं केंद्रीय रसायन आणि खतं राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यावेळी सांगितलं. यावेळी वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी सामाजिक जबाबदारीच्या अंतर्गत 10 लाख रुपयांचा निधी दिला. या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार प्राध्यापक अनिल सोले, नागपूरचे महापौर प्रवीण दटके आदी उपस्थित होते. राज्यातली टंचाईची स्थिती लक्षात घेता आतापर्यंतच्या सरकारांनी दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आणि भरीव मदत सध्याचं सरकार देत आहे. यंदा शेतकरी स्वाभिमानी वर्षही जाहीर करण्यात आलं असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य देण्यात येईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची 2 दिवसीय बैठक नाशिक इथं होत असून त्यासाठी सुमारे 700 प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलंय. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीविषयी त्यांनी स्पष्ट केलं की वाजपेयी सरकारनं लहान राज्यांच्या निर्मितीवरती भर दिला आणि भाजपाची ही जुनी मागणी असली तरी विदर्भाच्या बाबतीत मात्र योग्य त्यावेळी मत मांडलं जाईल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपा सज्ज होत आहे. युतीचा प्रयत्न केला जाईल, मात्र यश न आल्यास भाजपाची स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेशाबाबत भाजपामध्ये स्त्री पुरुष भेद नाही असंही दानवे म्हणाले. केंद्र आणि राज्य शासनानं अनेक कामं केली आहेत, त्यांची माहिती या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. शासनाची कामं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कार्यकर्ते करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. येत्या 22 एप्रिलला भारत पॅरिस हवामान बदल विषयक करारावरती स्वाक्षऱ्या करणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 190हून अधिक देशांनी हा करार स्वीकारला होता अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. मुंबईमध्ये COP21 विषयक परिषदेमध्ये ते आज बोलत होते. पॅरिस इथल्या COP21 या हवामान विषयक परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व देशांनी हरित मार्गाचा अवलंब करायचा निर्णय घेतलाय. या परिषदेचं उद्दिष्ट साध्य झाल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय ऊर्जा आणि कोळसा मंत्री पियुष गोयल हेही या परिषदेला उपस्थित होते. पॅरिस परिषदेमध्ये कार्बन उत्सर्जन आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया, तंत्रज्ञान विकास आणि पारदर्शकता यासंबंधी भारतानं उपस्थित केलेल्या मुद्द्यांना परिषदेच्या जाहीरनाम्यामध्ये स्थान मिळाल्याबद्दल जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरण न्याय्य वागणूक या मुद्द्यांचा पाठपुरावा करतात असंही जावडेकर म्हणाले. केंद्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये पर्यावरणविषयक योजनांसाठी 40,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं. हवामान बदलासंबंधी आपल्या मंत्रालयाला नेहमीच चिंता वाटत असल्याचं पियुष गोयल यांनी यावेळी सांगितलं. सौर ऊर्जेबाबत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम योग्य दिशेनं वाटचाल करत असून 2022 पर्यंत 1 लाख मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं पंतप्रधानांनी निर्धारित केलेलं लक्ष्य नक्कीच गाठलं जाईल असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. मुंबईतल्या देवनार इथल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरण मंत्रालयही मदत करणार आहे. घनकचऱ्याचं शास्त्रीय पद्धतीनं व्यवस्थापन करण्यासाठी येत्या आठवड्याभरामध्ये नवीन नियम आणि कार्यपद्धत लागू करण्यात येईल असं केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईमध्ये स्पष्ट केलं. एकूणच या सर्व शहरातील कचरा व्यवस्थेविषयीचे नवे रूल्स देशभर लागू करणारे आम्ही 5 तारखेला आणणार आहोत आणि म्हणून या कचऱ्याची समस्येचा मुळाशी आम्ही गेलेलो आहोत आणि याच्या संबंधामध्ये महापालिकांना आणि स्थानिक प्रशासनाला जबाबदारी अधिक घ्यावी लागेल. देवनारबाबत कोणती उपाययोजना करता येईल याची विचारणा राज्य सरकारनं केली आहे. तसंच या प्रकरणी TCS कंपनीला अभ्यास करून अहवाल देण्याचे सांगण्यात आल्याचं जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशाच्या सर्वंकष विकासाकरता अधिक गुंतवणूक,
पायाभूत सुविधा आणि अधिकाधिक रोजगाराच्या संधी या त्रिसूत्रीच्या आधाराची आज गरज आहे आणि त्यामुळेच उत्पादन क्षेत्राचा विकास होऊन देशाचा आर्थिक विकास दर तसंच नोकरीच्या संधी वाढवता येऊ शकतील असं केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय। पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सतर्फे आयोजित व्हिजन फॉर इंडिया या व्याख्यानामध्ये ते बोलत होते। पुणे हे निर्मितीचं मोठं क्षेत्र म्हणून उदयास आलेलं आहे। आता अनेक नोकरींच्या संधी उपलब्ध आहेत। अशा निर्मिती क्षेत्रांना प्रोत्साहन देणं जरुरीचं आहे। याबरोबरच कृषी उत्पादनांना देखील तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे। त्यातून सेवा क्षेत्राचा विकास होऊन युवकांना नोकऱ्या मिळतील। देशाच्या आर्थिक विकासामध्ये महिलांना देखील समानतेची वागणूक देणं जरुरीचं आहे। यातूनही आर्थिक विकास वाढेल। केंद्र सरकारनं मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत। त्या शेवटच्या स्तरापर्यंत गेल्या तरच या योजनांचा उद्देश सफल होईल असंही प्रभू म्हणाले। जैवविविधता टिकवण्यासाठी मानवानं निसर्ग चक्रामध्ये हस्तक्षेप करणं थांबवावं तरच येणाऱ्या पिढीला फायदा होईल असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय। पुणे वन्यजीव विभागाच्या वतीनं भीमाशंकर अभयारण्यातील विविध पक्षी आणि प्राणी यांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन प्रभू यांच्या हस्ते आज पुण्यात करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। सध्या हवामानामध्ये बदल होऊन तापमान दिवसेंदिवस वाढत आहे। यामागचं कारण म्हणजे मानवाचा निसर्ग चक्रात होणारा वाढता हस्तक्षेप। या प्रश्नाकडे आता गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत सुरेश प्रभू यांनी यावेळी व्यक्त केलं। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी अंदाजपत्रकामध्ये फारच कमी आर्थिक तरतूद केल्याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी ते अमरावती इथं आले असता पत्रकारांशी बोलत होते। काँग्रेस सरकारच्या काळामध्ये आखलेल्या योजनांना नवीन पॅकेज करून हे सरकार जनतेसमोर जाहिरात करत असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली। केंद्र आणि राज्य सरकारनं आश्वासनांची पूर्तता करत नसल्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। गुंतवणूकदारांना वारेमाप परताव्याचं आमिष दाखवत त्यांची हातोहात फसवणूक करण्याचे प्रकार आजही सुरू आहेत। अशी फसवणूक करणाऱ्या तब्बल 1482 कंपन्या देशामध्ये काही वर्षांपासून कार्यरत असून त्यापैकी 280 बोगस कंपन्यांची चौकशी सेबीतर्फे केली जात असल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली। राज्य सरकार आणि इतर सरकारी संस्था 1202 बोगस कंपन्यांवरती लवकरच कारवाई करेल असंही त्यांनी सांगितलं। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा राज्य पोलिसांनी उघडकीला आणला। या प्रकरणी आमदार रमेश कदम यांच्यासह आकृती बिल्डरचे मालक विमल शहा यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 59 नेत्यांचा सहभाग आहे। प्रत्यक्षामध्ये मातंग समाजासाठी असलेला हा निधी त्यांनी 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरला असा आरोपही त्यांनी केला। सरकारी पैशांचा गैरवापर, निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन, आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली या सगळ्यांची अंमलबजावणी संचालनालय आणि राज्य पोलीस दलानं सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। राज्यामध्ये दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे। मात्र राज्यकर्त्यांचं त्याकडे लक्ष नाही। अशावेळी जनतेनं संघर्षाची तयारी ठेवावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय। सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळ इथं शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। दुष्काळामुळे चारा, पाणी आणि रोजगाराचे प्रश्न तीव्र बनले आहेत। मात्र या भागातील शेतकरी कष्टाळू आणि जिद्दी आहेत। त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला नाही। पवारांनी या शेतकऱ्यांचं कौतुक करताना जिद्दीनं संघर्ष करण्याचं आवाहन केलं। नानासाहेब सगरे यांच्या पुतळ्याचं अनावरण पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं। या कार्यक्रमाला माजी मंत्री जयंत पाटील, डॉक्टर पतंगराव कदम, खासदार प्रभाकर कोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते। टंचाईग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये आवश्यक ठिकाणी चारा छावण्या तातडीनं सुरू करण्यात येतील अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज सातारा नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीमध्ये दिली। टंचाईग्रस्त गावं, टँकरची सद्यस्थिती, उपलब्ध जलसाठा, चारा, मनरेगा यावर सविस्तर चर्चा या बैठकीत झाली। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक धोरण ठेवून दिलेलं काम वेळेवर पूर्ण करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा असं आवाहन शिवतारे यांनी केलं।
तांत्रिक अडचणींवर मात करत योजनांना मंजुरी दिली जावी, तसंच मागणी आल्यानंतर 7 दिवसाच्या आत गावामध्ये टँकर पोहोचवावा. पाणी टंचाई निवारणार्थ तयार केलेल्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करायच्या सूचनाही यावेळी शिवतरे यांनी केल्या. धुळे जिल्ह्यातल्या साहूर या गावी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तापी नदीच्या पाण्यामध्ये उभं राहून कोळी बांधवांनी जल आंदोलन केलं. टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला जातीचे दाखले द्या, सुरेश धस समितीच्या अहवालाच्या शिफारसी तात्काळ लागू करा, आदिवासींप्रमाणेच आमच्याही जमिनीच्या नोंदी करा या आणि विविध मागण्यांचं निवेदन आंदोलनकर्त्यांनी यावेळी तहसीलदारांना दिलं. स्वमग्नता अर्थात ऑटिझम या आजारानं ग्रासलेल्या मुलांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 2 एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवरती तसंच सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्रानं ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवरती भर दिला जातो. बालिका वधू या छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकेमध्ये आनंदी ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूप्रकरणी तिचा सहकारी राहुल राजसिंग याचा जबाब पोलिसांनी नोंदवला असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं. तिचे 2 भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केले आहेत. तसंच शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून प्रत्युषाचा गुदमरून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रत्युषाच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास पोलीस करतायत अशी माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. तब्बल 4 दशकाहून अधिक काळ रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरती आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते दिग्दर्शक जनार्दन परब यांचं आज मुंबईत जोगेश्वरी इथं हृदयविकारानं निधन झालं. क्रांतीवीर, बाजीगर, नायक, चायना गेट, उडाण, रात्र थोडी सोंगफार, कुलस्वामिनी तुळजाभवानी, गोष्ट एका जप्तीची, मोरिया, सिंड्रेला असे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच संगीत विद्याहरण, हमीदाबाईची कोठी, मुद्रा राक्षस या नाटकासह अनेक मालवणी नाटकांमध्येही परब यांनी काम केलं. चित्रपट क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना शंकर घाणेकर पुरस्कार, नटवर्य केशवराव दाते पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. भारताची अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू सायना नेहवाल इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. उपांत्यपूर्व सामन्यामध्ये सायनानं काल दक्षिण कोरियाच्या ट्विन्सुंगचा 29-21, 29-14 आणि 21-19 असा पराभव केला. मात्र भारताच्या PV सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीमध्ये दक्षिण कोरियाच्या योन जू वायनं 15-21, 21-15 आणि 21-15 अशी दमदार खेळी करत सिंधूला पराभूत केलं. त्यामुळे सिंधूचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. हवामान. या वर्षीचा उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उन्हाळ्यातल्या सामान्य तापमानापेक्षा यावर्षी पारा एखाद्या अंशानं अधिकच असेल. यावर्षी उन्हाळ्यामध्ये देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये उष्णतेच्या लहरी वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. येत्या 36 तासांमध्ये विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल. मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 23. नागपूर कमाल 42, किमान 24. पुणे 40 आणि 19. औरंगाबाद 41 आणि 25. नाशिक 40 आणि 19. कोल्हापूर 39 आणि 23. रत्नागिरी 32 आणि 22. सोलापूर 43 आणि 27. आणि अमरावती कमाल 41 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये दाखल. महत्त्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर होणार चर्चा. देशातल्या नक्षलवादाला आळा घालण्यामध्ये केंद्र सरकारला लक्षणीय यश. गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या शनी चौथऱ्यापासून दूरच. सायकल रिक्षाऐवजी राज्यामध्ये ई रिक्षा सुरू करण्यावरती सरकारनं भर द्यावा. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं मत. टंचाईग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारकडून आधीच्या सरकारपेक्षा शेतकऱ्यांना भरीव मदत. रावसाहेब दानवे यांचा दावा. देशाच्या सर्वंकष विकासाकरता पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रामध्ये अधिक गुंतवणुकीची गरज. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचं मत. आणि पॅरिस हवामान बदल विषयक करारावरती भारत येत्या 22 एप्रिलला स्वाक्षरी करणार. प्रकाश जावडेकर यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जागतिक ऑटिझम दिन. या निमित्तानं स्वमग्नता अर्थात ऑटिझम या आजाराची कारणं, लक्षणं आणि उपचार याविषयी अधिक माहिती देण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रथमेश कुलकर्णी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.